आपलं कुटुंब मूळचं बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचं शिवसेनेचं आहे. मधल्या काळामध्ये आपण अनेक पक्ष बदललेले आहात. आता आपण सत्तेवर असाल तरी सत्ता टिकवा. सत्ता अमर नसते, सत्ता जाते येते जाते येते, हे लक्षात घ्या. तेव्हा ही जरा नौटंकी बंद केली आणि आपल्या खात्याकडे लक्ष दिलं तर उत्तम. मंत्रिमंडळामध्ये जे मंत्री उत्तम काम करतात आपल्या खात्यात, त्यातले ते एक मंत्री आहेत हे मी सांगू शकतो. मत्स्य विभाग जो त्यांचा आहे त्याच्यामध्ये त्यांनी अनेक चांगल्या योजना आणलेल्या आहेत. पण तुम्ही गांभीर्यानं काम करा, अधिक चांगलं काम तुम्ही कोकणात करू शकाल. तुम्हाला एक ओपन चॅलेंज की तुम्ही जे 25 कोटीचे पुरावे द्या. डिक्केच्या आंदोलनात त्यांच्या आंदोलनासंदर्भातलाच प्रश्न आहे की तुम्हाला असं वाटतं का की महाराष्ट्र किंवा विरोधी पक्षातील जे तरुण नेते आहेत त्यांनी आज दिल्लीत जाऊन नेमकी तरुणांची काय भावना आहे किंवा अंडरकरंट काय आहे हे जाणून घेतलं असतं तर बरं झालं असतं. सगळ्याच राजकीय पक्षातल्या तरुण नेत्यांना जे निर्भय आहेत अशी निर्भय माणसं तरुण तिकडे पोचतील. जे सत्यजित तांबे आहेत ते जाणार नाहीत. जे निर्भय आहेत ते जातील. तरुणांचं नेतृत्व केलेले महाराष्ट्रात अनेक लोक आहेत या क्षणी, सर्वच पक्षात. त्यांनी आपले पक्ष बाजूला ठेवून एक तरुण माणूस काय करतोय, कोणतं आंदोलन करतोय, तो अटकेलाही घाबरत नाहीये, त्याच्यापासून काही प्रेरणा घेतली पाहिजे. महाराष्ट्र हा नेहमी चळवळ आणि आंदोलनाला पाठिंबा देणारा हे राज्य आहे. अनेक चळवळी आपण केलेल्या आहेत. त्याच्यामुळे महाराष्ट्राकडून जास्त अपेक्षा आहे. एक आणखी प्रतिक्रिया येते भाजपकडून राष्ट्रीय स्तरावरच्या राजकारणाची. इंडिया अलायन्स आता गाडला गेलेला आहे. कारण ज्या पद्धतीनं ममता बॅनर्जी यांच्याही खासदारांनी आता वेगळी भूमिका घेण्याची संकेत दिलेले आहेत. तिथे डीएमके इंडिया अलायन्स पासून बाजूला झालेली आहे. तर अशा परिस्थितीत आता इंडिया अलायन्स अस्तित्व शिल्लक नाही आणि ते गाडण्याची परिस्थिती. भारतीय जनता पक्ष काही सांगतोय म्हणून की असं या देशातल्या विरोधी पक्ष संपणार नाही. एक दिवस हीच वेळ भारतीय जनता पक्षावर त्यांना स्वतःला जमिनीत गाडून घेऊन जसं जमीन दुभंगावे आणि आम्हाला आतमध्ये घ्यावं अशी आरोळी त्यांच्याकडनं येईल. कारण लोक त्यांच्या मागे हातात चपला घेऊन धावणार आहेत, काठ्या घेऊन धावणार आहेत. या लोकांना पहा तुम्ही काय होतंय भविष्यात. भविष्याचं सोडा. 8 तारखेला बैठक आहे इंडिया अलायन्सची. 2 दिवस शिल्लक उरलेले आहेत. अशा वेळेत कोणते पक्ष सहभागी होणार आहेत? बहुतेक सर्व पक्ष सहभागी होतील. शिवसेना काय नाही होणार. बघा असं आहे की काही पक्षांनी असं सांगितलं की आम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होऊ. काही अडचणी आहेत अनेक पक्षांच्या, पण अनेक पक्ष दिल्लीला उपस्थित राहतील आणि इंडिया अलायन्सची बैठक उत्तम प्रकारे होईल. उद्धव ठाकरे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगलाच उपस्थित बघू ना. अजून बघा, दिल्ली आणि मुंबई अंतर 1 तास 45 मिनिटाचं आहे. 1 तास 45 मिनिटाचं आहे, फार नाही आहे. काल तुमची राज ठाकरेंबरोबर भेट झाली, कोणकोणत्या विषयांवर चर्चा झाली? गप्पा मारल्या आणि अराजकीय गप्पा मारल्या. सन्माननीय राज ठाकरे हे साहित्य, संस्कृती, पर्यटन, कला या विषयावरती त्यांच्याकडे उत्तम माहिती असते आणि राजकारण्यांना याविषयी सुद्धा ज्ञान असायला पाहिजे आणि त्या विषयावर सुद्धा आपण संवाद साधला पाहिजे. आणि राज ठाकरे यांच्याशी आपण या विषयावर उत्तम संवाद साधू शकतो. एक आहे की आमची एका विषयावर नक्कीच चर्चा झाली. ती म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की मी वारंवार सांगितलेलं आहे की जोपर्यंत बॅलेट पेपरवर निवडणुका होत नाहीत तोपर्यंत निवडणुकांवरती बहिष्कार टाका. या त्यांच्या भूमिकेचा त्यांनी काल माझ्याकडे पुनरुच्चार केला आणि मला ते पटतंय. मला हे पटतंय. आणि राज ठाकरेंची भूमिका काल मी उद्धवजींनाही सांगितले की राज ठाकरे असं प्रकारे त्यांची भूमिका मांडतात आणि ती योग्य. आणि उद्धवजींना असं वाटतं की याच्यावरती एक निर्णय होणं गरजेचं आहे. आणि फार महत्त्वाचा विषय त्यांनी वारंवार मांडला आहे की ज्या पद्धतीनं निवडणुका घेतल्या जात आहेत, ज्या पद्धतीनं निवडून आलेले आमदार फोडले जात आहेत, त्याला एकच उपाय आहे. तो म्हणजे बॅलेट पेपरवर जोपर्यंत निवडणुका घेतल्या जात नाहीत मतपत्रिकेवर तोपर्यंत या देशातल्या सर्व विरोधी पक्षांनी निवडणुकांवर बहिष्कार टाकावा.
आणि मला असं वाटतं की हळूहळू हा विचार जर पसरत गेला देशामध्ये तर त्याच्यावरती एकमत